महाराष्ट्रामध्ये अशोक खरात हा मोठ्या चर्चेचा विषय आहे, कारण याच अशोक खरातनं भोंदूगिरी करत, बुवाबाजी करत अनेक महिलांची फसवणूक केली, लैंगिक अत्याचार केले। पण अशोक खरात हे सगळं नेमकं कसं करत होता, त्याचे कारनामे नेमके कसे सुरू होते, त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत। बुवाबाजी करत खरातनं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भोंदू असलेल्या अशोक खरातनं एक रबराचा नकली नाग आणि वाघाचं कातडं दाखवलेलं होतं आणि अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। खरात नाशिकच्या मिरपूर इथल्या ईशानेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलवायचा आणि भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्य करून खरात त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचा। तो केवळ नाग दाखवून त्यांची फसवणूक करायचा किंवा भीती घालायचा असं नाही, तर चिंचोका हे एखादं रत्न असल्याच्या भूलथापा मारायच्या आणि खरातनं हे कवडीमोल चिंचोके 1-1 लाखांना विकल्याचं सुद्धा समोर आलंय। आणि ही सगळी चक्रावून टाकणारी माहिती खरातच्या एका निकटवर्तीयाच्या FIR मधनं समोर आली आहे। तर भोंदूबाजी करत, बुवाबाजी करत अशोक खरात नेमका कसा गणवायचा, तर आपल्याकडे एक 20 फुटांचा साप आहे असं तो लोकांना भासवायचा आणि या सापाची भीती घालूनच अनेक महिलांचं त्यानं लैंगिक शोषण केलेलं होतं। दुसऱ्या बाजूला जी आपण दृश्य पाहतोय तो रिमोटच्या आधारे चालणारा साप आहे। असाच एक साप, नकली साप हा खरातकडे होता आणि त्याचाच तो वापर करायचा लोकांना भुलवण्यासाठी। पूजाविधींच्या नावाखाली अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करत होता आणि लैंगिक शोषण केल्यानंतर या पीडित महिलांवर तो अत्याचार करताना त्यांना एक प्रकारची भीती देखील घालत होता। यामध्ये प्लास्टिकच्या कातडीचा वाघ आणि नकली नाग, या नागाची जर आपण परिस्थिती बघितली तर अशाच पद्धतीचे बाजारात मिळणारे हे नाग हा भोंदू बाबा आपल्या पूजाविधीच्या दरम्यान वापरत होता। आणि या पूजाविधीच्या दरम्यान हे नाग वापरत असताना या अशा पद्धतीच्या नागांनी त्यांना भीती घालायचा। लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना पूजाविधी करण्यासाठी नाशिकच्या सिन्नरमध्ये असलेल्या त्याच्या मिरगावच्या मंदिरात तो या महिलांना घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे आणि रिमोटवर चालणारे नागांचा तो वापर करायचा। हे भोंदू बाबाचे सगळे कारनामे हे उघडकीस येताना पाहायला मिळत आहे। वेगवेगळे प्रकारचे पीडित महिलांचे अत्याचाराचे व्हिडिओ देखील या भोंदू बाबाचे समोर आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी देवांचा वापर करून किंवा देवदेवतांच्या विधेचा वापर करून हा भोंदू बाबा त्याच्या जाळ्यात या महिलांना अडकवत होता। कॅमेरामन किरण कटेरसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। आणि केवळ रबरी सापच नाही, खोटे सापच नाही, तर चिंचोके ज्यांची खरं तर काहीच किंमत नसते, ते चिंचोके याच अशोक खरातनं लोकांना 1-1 लाखाला विकून त्यांना गंडवल्याची, त्यांची फसवणूक केल्याची सुद्धा माहिती मिळते। आणि यापुढची बातमी अशोक खरातच्या काळ्या कारनामांचं बिंग नेमकं कसं फुटलं या संदर्भातली आहे। भोंदू अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याची कुणकुण त्याला लागलेली होती। या प्रकरणामधल्या काही पीडितांनी खरातवरती कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली, पण पीडितांच्या हाती निराशा पडली। अखेर हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं आणि थेट कारवाईचे आदेश दिले। तर पीडित महिला एका आमदाराला भेटलेल्या होत्या असं कळतं आहे, परंतु या आमदारानं या पीडित महिलांना मदत करण्याच्या ऐवजी त्यानं अशोक खरातलाच या संदर्भातली माहिती पुरवली। त्यानंतर अर्थातच अशोक खरात सावध झाला, पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हे सगळं प्रकरण गेल्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या कारवाईचे आदेश दिले। तर खरातला त्याच्याकडचे व्हिडिओ काही लीक झाल्याची कुणकुण नेमकी कशी लागली, त्या प्रकरणातल्या काही पीडितांनी खरातवरती कारवाई व्हावी यासाठी एका आमदाराची भेट घेतल्याची माहिती आहे।
या आमदाराला या पीडितांनी संबंधित व्हिडिओ दाखवला आणि संपूर्ण घटनाक्रम सुद्धा सांगितला आणि हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करावा, आपल्याला न्याय द्यावा अशी विनंती संबंधित आमदाराकडे करण्यात आली। या आमदाराने या पीडितांना मदत करण्याचं सोडून उलट खरातकडे जाऊन हे सगळं प्रकरण कथन केलं। हे प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातकडनं एका पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला, पण पीडितांनी हार मानली नाही आणि त्यांनी दुसऱ्या एका आमदाराची भेट घेतली। मग संबंधित आमदारानं हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातल्याचं कळतंय आणि त्यानंतर तपासाची सूत्र हलली आणि खरातला अटक झाली। तर अशोक खरातच्या सगळ्या काळ्या कारनाम्यावरनं महाराष्ट्र सध्या हादरून गेलाय। या भोंदू खरातची आज तिसऱ्या दिवशी सुद्धा SITनं चौकशी केली आहे। गेल्या 7 तासांपासून खरातची चौकशी सुरू आहे आणि एक विशेष तपास पथक त्याची चौकशी करत आहे। त्याचं नेतृत्व तेजस्विनी सातपुतेंकडे। पोलिसांकडनं अशोक खरातचं कार्यालय आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे आणि काही सबळ पुरावे गोळा केले जात आहेत पोलिसांकडनं। महिलांना हा भोंदू अशोक खरात कशा पद्धतीनं जाळ्यात अडकवायचा याचा सखोल तपास सध्या सुरू आहे। त्याच्या कार्यालयामधनंच अशोक खरात हे सगळे काळे धंदे करत होता। त्या कार्यालयाची क्राईम ब्रांचनं तपासणी केली। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातल्या ओकस कार्यालयाची क्राईम ब्रांचनं तपासणी केली असून याच कार्यालयामध्ये महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त होतोय। पोलिसांनी पीडित महिलांना सोबत घेऊन या कार्यालयाची तपासणी केली आणि या कार्यालयातनं अनेक जमिनींचे व्यवहार झाल्याची माहिती सुद्धा मिळतेय। तर अशोक खरातची सगळी काळी कृत्य उजेडात येताच त्याच्या कार्यालयाच्या आजूबाजूला असलेल्या व्यावसायिकांना चांगलाच धक्का बसलाय। तर लोक भोंदूबाबाच्या मागे लागतात तरी कसे, असा सवाल काही स्थानिकांनी उपस्थित केलाय। कधी कधी हप्त्यातनं म्हणजे आठवड्यातनं 3-4 वेळा तर उघडं राहील, 3-4 दिवस उघडं राहायचं। फक्त रविवार स्पेशली असे एकदम स्पेशल माणसं येणार असेल तर दे इज टू कॉल, याला कॉल करायचे आणि मग तो यायचा आणि सांगायचा। तो ज्योतिषी म्हणण्यापेक्षा तो आहे ना या खड्यांवर जास्त विश्वास ठेवायचा आणि त्याच्याकडे एक प्रकारची ब्लॅक मॅजिक होती। त्या ब्लॅक मॅजिकनुसार तो समोरच्या महिलांना हिप्नॉट करायचा आणि ते गैरकृत्य करायचं। कल्पना नव्हती, कारण आतमध्ये कॅबिन मध्ये काय चाललेलं कल्पना आहे। सगळं हाय प्रोफाईल वर्ग बाहेर बसलेला आहे, तो ऑफिशियली आमची नजर पण त्या दृष्टिकोनातून जाणार। आणि याच भोंदू अशोक खरातच्या विरोधात नाशिकमध्ये आणखी 3 गुन्हे दाखल झाले आहेत। भोंदू खरातवरती आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। खरातच्या विरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। नाशिक पोलिसांकडनं पीडित महिलांसाठी एक हेल्पलाईन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे। अत्याचार झालेल्या महिलांनी पुढे यावं आणि तक्रार नोंदवावी असं आवाहन SIT प्रमुखांनी केलंय। त्यामुळे खरातच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त होते। दरम्यान या सगळ्या प्रकरणातल्या पीडित महिलेची किंवा महिलांची बदनामी करणाऱ्यांवरती सायबर पोलिसांकडनं गुन्हे दाखल होणार आहेत। आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ हे सगळं काही व्हायरल करणाऱ्यांवरती नाशिक सायबर पोलिसांकडनं करडी नजर ठेवली जाते। खरात प्रकरणानंतर अनेक फोटो सोशल मीडियात मॉर्फ केले गेले आणि AIच्या माध्यमातून सुद्धा व्हायरल करण्यात आले आणि त्याचमुळे कारवाईचा इशारा सायबर पोलिसांकडनं दिला गेलाय। पीडित महिलांसह व्हायरल होणाऱ्या फोटोतील संबंधित महिलांची बदनामी करणाऱ्यांवरती गुन्ह्याची नोंद होणार असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पीडित आणि तक्रारदारांची माहिती गोपनीय राहावी आणि सोशल मीडियावरच्या अफवांना चाप बसावा यासाठी पोलिसांकडनं विशेष खबरदारी घेण्यात येते। तर खरातचा विरोध आता राज्यभरामध्ये वाढू लागलेला आहे। पुण्यातील गनिमी कावा युवा संघाच्या वतीनं खरातच्या विरोधात आंदोलन केलं गेलं। अशोक खरातचे हात छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। पुण्यातल्या बालगंधर्व चौकात हे आंदोलन झालं। या आंदोलनादरम्यान रुपाली चाकणकर तसंच इतर कोणतेही मंत्री किंवा नेते यांचा प्रकरणाशी संबंध आढळल्यास त्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केली आहे। तर भोंदू अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेमध्ये तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले। विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं। खरात आणि त्याला भेटणाऱ्यांची HIV टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केली आहे। तर खरात सोबत ज्यांचे फोटो समोर आले त्यांनी सुद्धा राजीनामे द्यावेत असं नाना पटोले म्हणतात। तर ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांनी सुद्धा खरात सोबत ज्यांचे फोटो समोर आले त्यांना चांगलंच धारेवर धरलं।
अध्यक्ष महोदय, आता त्याची सगळे जे भेटलेत ना, जे भेटले त्याची HIV टेस्ट पण करून घ्यावी लागेल आपल्याला. ते पण सांगतो ना, जेवढे भेटलेत ना त्या बंधू बाबाला सगळ्याची HIV टेस्ट गव्हर्नमेंटनीच करून घेतली पाहिजे, नाही तर संसर्गजन्य रोग होईल, सगळेच मरतील. या बंधू बाबांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला बदनाम केलं, महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही अध्यक्ष महाराज. अधिवेशन चाललेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी ही चर्चा होणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. याचा सोक्षमोक्ष लागणं गरजेचं आहे अध्यक्ष महाराज. महिला अध्यक्ष ज्या होत्या चाकणकरला त्यांना राजीनामा दिला. मग ज्यांचे फोटो आले त्यांनी राजीनामे द्यावेत ना. अध्यक्ष महोदय, आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही या ठिकाणी अंध निर्मूलन कायदे आम्ही सभागृहामध्ये तयार करायचे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आम्ही सांगायचं. आम्ही जरा काय झालं की लोकांना गोमूत्र पाजायचं आणि आता त्या बुवाचं मूत्र प्यायला जाता तुम्ही. लाजा वाट. तर अशोक खरात प्रकरणावरनं विरोधकांनी आरोपांचे चांगलेच वार केलेले पाहायला मिळालं. तर अशोक खरात प्रकरणी योग्य दिशेनं तपास सुरू असून आणखी काही महिला तक्रार करतील असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. तर याच प्रकरणी मुख्यमंत्री लवकरच सभागृहात निवेदन सुद्धा देणार आहेत. या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोएक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्ड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती. आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. मी नेहमी क्लीन चिट देत नाही. जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाही. आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल त्यालाही सोडलं जाणार नाही. त्या प्रकरणात जे दोषी आहेत कोणालाही माफ केलं जाणार नाही, सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान खरात प्रकरणी एकनाथ शिंदेंसह ज्या नेत्यांचे फोटो समोर आलेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. दोन्ही बाजूला म्हणजे बंधू बाबा तर आहेतच, पण बंधू भक्त जे आहेत आणि बंधू सरकारमधले जे बंधू मंत्री आहेत त्यांना देखील त्यांच्यावर कारवाई होणं गरजेची आहे, त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. मग उपमुख्यमंत्री असतील किंवा कुठचेही मंत्री असतील, ज्यांचे फोटो त्याच्यात आलेले आहेत. मग कोणी सांगतं ट्रायडंट हॉटेलमध्ये जे बंधू बाबा बोलवले होते एकनाथ शिंदेनी त्यावेळी त्याच्यात हे असतील. एकेकाळीचा आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आणि आता जे काही प्रकार दिसायला लागलेत, मग ह्या सातारा फाईल असू दे किंवा हे काय कॅप्स्टीन फाईल हल्ली याला बोलतात कॅप्टनच्या फाईल, तर मला वाटतं हे सगळे जे प्रकार आहेत महाराष्ट्र ह्याच्यात बदनाम होतोय. ह्या राजकीय पुढाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा अशोक खरात प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे. खरात प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांना सुगावा का लागला नाही असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय. राज ठाकरेंनी खरात प्रकरणी समाज माध्यमांवरती एक पोस्ट शेअर केली आहे आणि मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाचा सुगावा का लागला नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय. आणि अशोक खरातच्या अटकेनंतर त्याचे वेगवेगळ्या व्यक्तींशी असलेले संबंध समोर येतात. आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचा असाच एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये पोपटराव पवार खरातचं कौतुक करताना पाहायला मिळतात. दरम्यान खरातसोबत आमचा संबंध केवळ गावातील दगडी बांधकाम करण्यासाठी आलेला होता. आपला अथवा हिवरे बाजाराचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही असं स्पष्टीकरण पोपटराव पवारांनी दिलंय. सोबतच या प्रकरणात SIT चौकशी अंतर्गत सगळ्या गोष्टी बाहेर येतील, समोर येतील असंही पोपटराव पवारांनी म्हटलंय. इंटरनॅशनल स्कूल आहे तिथे एक व्याख्यान होतं. ते सगळं करताना पाहिलं सिंगापूरमध्ये सुद्धा सरांचं जे ओशनॉलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरतात. अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते. 10 दिवस पुन्हा मी टोकियोमध्ये होतो, जपानमध्ये होतो. का ज्या जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीने जपानचे 3 प्रधानमंत्री दिले, तिथे आमचं वॉटर मॅनेजमेंट शिकवलं जातं. तिथे पण एक व्हिजिट होती आणि ते पाहिलं की जगभर हे सगळं वापरलं जातं. दुर्दैवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हणलं जातं. आणि मग गेली 2 वर्ष आपण पाहिलं
की सरांना काही खरं म्हणजे आमच्या भगिनी कल्पनाताईंना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद यासाठी आहेत की आदरणीय इंटरनॅशनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT नेमून याच्यामध्ये खोलवर जाऊन आम्ही जे दोषी आहेत त्यांना शासन करणार हे जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांचा निर्णय योग्य आहे. याच्या SITच्या माध्यमातून ज्यांचे संबंध येतील त्याही संबंध येतील, त्यात जे सापडतील त्यांची चौकशी केली. तर आम्ही गावकऱ्यांनी सकाळी चर्चा करून निर्णय घेतला की याच्या SITच्या माध्यमातून जे सापडतील त्यावर कारवाई करा. आणि अशोक खराचे सगळं प्रकरण ताजं असताना आता सत्यपाल महाराज यांनी सर्व महिलांना एक कळकळीचं आवाहन केलेलं आहे की भोंदू बाबांच्या नादी लागू नका. प्रबोधन करताना सत्यपाल महाराज नेमकं काय म्हणतायत, कसं आवाहन करतायत आपण पाहूया. महाराज ऐकायचे अशीन तर गाडगे बाबा ऐक. महाराज झालेस वसंतराव नाईक, स्वतःपेक्षा समाजाचं कल्याण केलं म्हणून 11 वर्ष मुख्यमंत्री. सेवादास बाबा, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरा महाराज, स्वतःचा विचार नाही केला त्याने. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.